एक मॅच तुम्ही जिंकल्यानंतर पुढचं जे षटक असेल ते 6 बॉलचंच असेल याची दक्षता घ्यायची आहे। त्याचबरोबर सुरेशजी काळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पीटीपीएल मध्ये संघ मालक म्हणून ज्यांची प्रमुख भूमिका मात्र नक्कीच पाहायला मिळते। रेणुका देवी या नावाने आणि नक्कीच चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की नवीन हंगाम तर नवीन यंग टॅलेंटेड खेळाडू त्यांच्या टीम मध्ये जरूर पाहायला मिळतील आणि नवीन खेळाडू नवीन संघांना घेऊन मात्र ही टीम थोड्याच वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय राहुलजी निकम साहेब यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे। वेलकम सर, आपलं स्वागत आहे आई विठलाई देवी चषक 2025 मध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होईल सुरुवात। लेट्स प्ले मॅच ऑन, गेम ऑन। षटक हे 6 बॉलचं असेल याची दक्षता घ्यायची आहे। पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय, एक टप्पा घेत बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत, पहिल्याच बॉल वरती मात्र चौकार लगावलाय। चटणी खातोय वडापाव खावा ना। आणि कोण आहे अजय? मला पण खायचं, मला 8:30 मी पावसामुळे थांबलो। बाटला ब्रश झालाय, बॉल अगदी पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय। चांगला बॉल, चांगलं कमबॅक करत असताना मात्र गोलंदाज रोहित मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती, विकेट देखील त्यांनी प्राप्त केली होती। दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय। हा सामना दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट असेल, महत्वाचा असेल। कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल। पुन्हा एकदा बॅटला ब्रश झालाय, चेंडू पाठीमागे चाललाय, एकच धाव मात्र प्राप्त होईल, सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल। खालनं फिरव, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा, अवांतर धाव संख्येमध्ये भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव। ओहो, इथे क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि तिथे 6 धावांचा फटका टीम कुसरूड संघाला मिळतोय। षटकार आलाय, जबरदस्त प्रयत्न देखील खूप चांगले होते, परंतु हाताला स्पर्श होऊन बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मात्र पाहायला मिळाला। पंचांकडे लाऊड अपील, अपील मध्ये उत्साह मात्र पाहायला मिळाला। बॅटला नक्कीच हलकासा ब्रश झालाय आणि कॉट बिहाइंड विकेट। फलंदाज मात्र बाद होत असताना मात्र पहिला धक्का लागतोय टीम कुसरूड संघाला, जावं लागेल माघारी। अजय, महत्वाची विकेट होती, षटकार लगावला, परंतु त्यानंतर मात्र रोहितचं देखील खूप चांगलं कमबॅक मात्र पाहायला मिळालं। अगदी अचूक टप्पा, लाईन लेन त्याने हाताळली, हलकासा बॅटला ब्रश झाला, विकेट किपरने कुठलीही चुकी केली नाहीये आणि महत्वाची विकेट अजयला मात्र माघारी धाडलाय। नेट नंबर 3 मध्ये नवीन बॅटर मात्र दाखल झालाय, अर्जुन पवार। टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 12 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले।
मोठ्या फटक्यासाठी जरूर जाण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी मला बॅकड्राइव पाहायला मिळाला. तिथे विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय आणि आणखीन एक धाव. फेकी थोडीशी खराब मात्र पाहायला मिळाली. 2 धावा. पहिलं षटक समाप्त होत असताना मात्र टीमची धावसंख्या कुसरूड संघ जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. ढगाळ असं वातावरण मात्र पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये देखील थोडस ओली खेळपट्टी पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा रबर खेळून देते. उद्याच्या दिवसामध्ये जर पाऊस नसेल तर पुन्हा एकदा टेनिस बॉल मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सगळ्या मॅचच्या दिशेने कोलवर डब्याचा बॉल अगदी बुंदात टाकला होता, परंतु चपळाईने मात्र ही धाव कंप्लीट केली आहे. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवते. 15 या धावसंख्येवरती धावफलक 15 जाऊन पोहोचतोय. खूप चांगलं आयोजन नियोजन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आयोजित ग्रामदैवत आई विठलाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य दुसरं पर्व आपण अनुभवत आहे. ऑन साइडला अगदी वळवला गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. खूप चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. विकेट किपर एंडकडे वेगाने थ्रो केलाय, परंतु 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकलेल्या नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती. संपूर्ण मेहनत राहिली आहे सनबूर संघाची. विठलाई देवी शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघाचं हे आयोजन. बीट करून पाठीमागे चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. व्हाईट +1 टोटल 2 धावा धावफलकावरती जरूर ऍड होतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. खोदून काढण्याचा प्रयत्न मनगडाचा वापर केलाय. लॉंगॉनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण चेतन यांच्या माध्यमातून फेकी केली गेली. 2 धावा याही बॉलवरती मात्र अंकित केल्या जातील. 21 धावसंख्या 21. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. तिथे गोशांगी क्षेत्र आहे, तिथे एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल. इन ऍक्शन हनुमान मानाई नगर टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. नवीन जर्सी आणि संपूर्ण टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फेकून दिलाय 6 धावांसाठी. आई विठलाई देवी चषक षटकार. आणि नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मानाई नगर न्यू जर्सी आणि त्याचबरोबर चकदे. वेलकम चकदे, आपलं स्वागत आहे. सोम शेलार हा देखील इन ऍक्शन पाहायला मिळेल. पाटण तालुक्याचा भावी आयकॉन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यंग टॅलेंटेड खेळाडू ऑलराऊंडर. जिथे आपण पाहायला गेलं तर 2 धावा आल्यात याही बॉलवरती. चकदे वेलकम, आपलं स्वागत आहे. विनंती करता येईल आपण यायचं, आपलं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावरती. एक दिलदार व्यक्तिमत्व. ड्राइव्ह केलाय. ऑन ड्राइव्हचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. दुसरा धावेचा प्रयत्न होता परंतु थांबवलं. एकाच धावेवरती समाधान मानलंय. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या
जाऊन पोहोचले ती म्हणजे 32 धावा. ओव्हरची झाली समाप्ती. दुसरं षटक इथे समाप्त झाले. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम कुसरूड संघ 32 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. यानंतरची मॅच असेल, दोन्ही टीम तयार राहायचंय. रेणुका देवी टेटमेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवतेज लेंडोरी अशी मॅच असेल. अंतिमचं षटक. दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार राहा टॉस साठी. मिस्टर स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट पॉइंटला जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. चांगला कमबॅक. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होत आहे. नवीन बॅटर जायचंय. नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये कुसरूड एक्सप्रेस या नावाने मात्र चर्चेत असणारा हा बॅटर मात्र पाहायला मिळतोय. याही बॅटरचा फॉर्म खूप चांगला राहिलाय आणि तेच बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन दाखल झालेत. परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर सूरज खोदून काढलाय. मिडॉन तैनात आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल परंतु अगदी फेकी करा पाहायला मिळाली. आणखीन एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आले. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि चौथी धाव कंप्लीट होईल का? हो झाली आहे. आणि आणखीन एक धाव. टोटल 5 धावा. टोटल 5 धावा. जिथे 2 धावा होत्या एक्स्ट्रा आणखी 3 धावा म्हणजे टोटल 5 धावा धाव फलकावरती ऍड होतील. आणि रब्बर क्रिकेट म्हटलं की ह्या सर्व गोष्टी मात्र होत असतात मैदानाच्या आतमध्ये. पाच धावा आल्यात आणि त्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती. गेला 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 राहू दे. खूप चांगली सुरुवात, खूप चांगलं आयोजन, संपूर्ण मेहनत राहिली आहे. ज्या पद्धतीने मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा शुभारंभ आणि आरंभ आजच्या दिवसापासून अगदी नक्कीच पाहायला मिळतोय. टेनिस संगमाचा सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पावसाचा अभाव होता आणि पावसाच्या अभावामुळे ही क्रीडा स्पर्धा रबर पाहायला मिळते. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 38 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि येणाऱ्या सीझन मध्ये या टेनिस संगमाची पुढील आठवड्यामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर येणारा शनिवार रविवार पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या अंतर्गत श्री वाघजाई देवी चषक जबरदस्त थांबला, थोडीसे आराम केला आणि त्यानंतर मात्र स्लॉट मध्ये आला. पार्किंग प्लॉट मध्ये मात्र बॉल फेकून दिला. जिथे आपण पाहायला गेलं तर मिस्टर PTPL पाटण तालुक्याचा बकासूर अर्थातच राजेश कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त येणारा शनिवार रविवार वाघजाई देवी चषक 2025 च हे भव्य दिव्य येणारा पर्व टेनिस संगमाचा पाहायला मिळेल याच मैदानामध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. बॉल बॅक ड्राइव्ह सरळ सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॉस
आणि त्याचबरोबर ज्या नवीन संघ रजिस्टर झालेत, नवीन टीम या पाटण तालुका संघटनेमध्ये रजिस्टर झाल्यात. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि फर्स्ट सेकंड थर्ड आणि बॅकअप. व्हॉट अ कॅच अफलातून. 3 क्षेत्ररक्षक आले होते परंतु मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बॉल निसटला होता. बॅकअप खूप चांगला होता आणि खूप चांगला झेल तिथे पकडलाय. अप्रतिम कॅच, विकेटचं पतन. षटकाची झाली आहे समाप्ती आणि षटक समाप्त होत असताना मात्र इनिंगची होते समाप्ती. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 48 आणि लक्ष्य असेल ते म्हणजे 18 चेंडू 49 धावांचा. आणि हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. बॉल खूप वेळ हवेत होता, उंची जास्त लांबी कमी मिळाली. मिड विकेट क्षेत्ररक्षक अगदी जज करण्यामध्ये अगदी पाहू शकता. हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या मधून फर्स्ट सेकंड थर्ड आणि त्यानंतर मात्र बॅकअप अप्रतिम. आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन. येणाऱ्या सीझन टेनिस सीझन मध्ये आपण जर पाहायला गेलं तर शनिवार आहे 8 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबरला मिस्टर पीटीपीएल पाटण तालुक्याचा बकासूर राजेश कुराड यांच्या वाढदिवसानिमित्त टेनिस संगमाची सुरुवात. त्यानंतर मैत्री चषक आणि त्यानंतर भराडी देवी चषक 15-16 भराडी देवी आणि त्यानंतर 22-23 मैत्री चषक. जाऊया टॉस कडे आणि मैत्री चषक मिरगाव संघाकडनं मात्र पाहायला मिळते. 9 तरुण मित्र मंडळ मिरगाव एकता क्रिकेट टीम मिरगाव आयोजित मैत्री चषक आणि त्याचबरोबर श्री भराडी देवी स्पोर्ट्स भराडी देवी चषक श्री भराडी देवी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही सर्व आयोजन मात्र नक्कीच पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपण टॉस घेऊया. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर रेणुका देवी टेटमेवाडी आणि दुसऱ्या बाजूला शिवतेज लेंडोरी. सन्माननीय आदरणीय आशिषजी शेवाळे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेठमेवाडी आणि त्यांच्या विरोधात शिवतेज लेंडोरी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. टॉस कॉल कोणाचा असेल? लेंडोरी संघाचा कॉल असेल. छापा काटा. छापा आलाय आणि टॉस जिंकलाय लेंडोरी संघाने. नवीन सीझन आहे, नवीन हंगाम आहे, परंतु एक नियम सांगतो. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकामध्ये जे षटक असेल ते 5 बॉलच आहे. त्यामुळे हा नियम यंदाच्या हंगामामध्ये या टेनिस सीझन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नवीन सीझन आहे, कशा पद्धतीने पाहत आहे? थोडा पावसाचा हंगाम आहे, थोडे पिच ओला आहे, बघूया काय होते. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये, बॅटिंग करायची आहे. ॲक्च्युली आम्ही पण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच करणार होतो आणि ते आमच्या मनासारखं झालेलं आहे. नुकतीच चर्चा झाली होती. नवीन संघ आहे आणि नवीन खेळाडूंना तुम्ही संधी दिली आहे, काय सांगाल? ॲक्च्युली जे आमचे नवीन मुलं आहेत, जे छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना ॲक्च्युली आपणच चान्स दिला तर ते मोठे आज ना उद्या मोठे होतील. आणखी त्यातलाच एक पुढे काही भविष्यात स्टार बनू शकतो. खूप चांगली महत्वाची बाब तुम्ही सांगितली. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सर काय सांगाल, क्रीडा स्पर्धा कशा पद्धतीने पाहत आहे? प्रथमतः सर्व पाटण तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना प्रथमतः सर्व पाटण तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना नवीन सीझनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आयोजन आपलं खूपच चांगलं आहे, एवढंच बोलू शकतो. धन्यवाद. जाऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती थांबायचं आहे.
जवळ सेकंड इनिंग कडे जिथे आपण पाहायला गेलं तर लक्ष 49 धावांचं. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार, जबरदस्त स्ट्रोक. जबरदस्त स्ट्रोक, काय फटका खेळलाय. कौतुक करावं लागेल, ताकदीचा वापर फक्त केलाय. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने मात्र त्याला पाठवला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने मात्र बॉल पर्यंत पोहोचतायत. फेकी केली जाते, खूप चांगली फेकी तिथे आणि बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. लक्ष मोठा आहे, मोठा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 49 धावांचा पाठलाग करतोय टीम VCC सनपूर संघ. मागील मॅच मध्ये चेतन यांची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. कॅप्टन चेतन यांना मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर मोठे फटके येणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज सूरज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजीमध्ये. ऑन साइडला पिकअप शॉट पिक केलाय, बॉलला फेकून दिलंय, बॉल सीमा पार. षटकार. ओहो, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बीट करून पाठीमागे चाललाय. चांगलं कमबॅक या बॉलवरती मात्र सूरजने केलंय आणि तेच करावं लागेल. ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप चांगलं टेलिकास्ट ओमसाई MTCच्या माध्यमातून. अक्षय शेठ मात्रे, कुणाल शेठ मात्रे. जर आपण जर पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण आहे तरी देखील खूप चांगलं टेलिकास्ट. प्रीतम सुतार तुमचं देखील मनापासून आभार. खूप चांगलं तुमच्या माध्यमातून सहकार्य आपल्या संघासाठी मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. जिथे कमी तिथे आम्ही. सकाळच्या सत्रापासून खूप चांगलं सहकार्य आपल्या संघासाठी आणि आयोजनासाठी नक्कीच पाहायला मिळतंय. दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी अजय आलाय. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण बघा अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का, नाही, थांबवलंय. चेतन यांचा खूप चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला. जास्त जोखीम पत्करत नाही, त्यांना माहिती आहे विकेट भरपूर महत्वाचे आहेत. संयमाचं क्रिकेट मात्र नक्कीच सुरू आहे. मिडल ओव्हर मध्ये अजयला बोलवलंय आणि मिडल ओव्हर मध्ये अजय या पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल आले. पाहावं लागेल इथून पुढे खेळ कसा राहील. डावकुरे हाताचा बॅटर, चांगला बॉल. टप्पा थोडासा यावेळेस पुढे ठेवला होता, बीट करून पाठीमागे चाललाय. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. 16 या धावसंख्येवरती धाव फलक जाऊन पोहोचेल. परंतु सिंगल डबलने काही होणार नाहीये. जिथे आपण पाहायला गेलं तर मोठ्या फटक्याची गरज असेल. पुढे येऊन शफलून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे ऑन साइडला स्क्वेअर लेग पूर्ण करणार मात्र हात चौकार आलाय चेतन यांच्या बॅट मधून. कॅप्टन कसा असावा तर कॅप्टन असा असावा, आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा असावा हे मात्र दाखवून देत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन चेतन मात्र पाहायला मिळतात. संपूर्ण नजरा
टीमच्या देखील नजरा त्यांच्यावरती आहेत, परंतु समोर सूरज आहे. कमबॅक कमबॅक, चांगला बॉल इथे चुकी आणि कॉलिंग नव्हतं. रोहितला माघारी जावं लागेल. खूप चांगली साथ चेतन यांची त्यांनी दिली. सचिन पवार इनेट नंबर 3 मध्ये दाखल झालेत. मागील मॅच मध्ये षटकार चौकाराची आतिषबाजी त्यांनी केली होती, तशीच फलंदाजी याही मॅच मध्ये मात्र त्यांना करावी लागेल. येणारे 8 बॉल आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 29, शेवटचे 8 बॉल चेंडू आहे, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची अजूनही गरज आहे. 29 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अरुण अगदी वेगाने येतोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. सिंगल येते. सिंगलने मात्र सचिन यांचं खातं ओपन झालंय. सात चेंडू आता 28 ची गरज आहे. 7 चेंडू 28 धावांची अजूनही गरज. अंतिमचा बॉल या षटकातला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल, फसवा बॉल चकवलं या शेवटच्या बॉलवरती. चेतन यांना ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21. आता येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 28 धावा. 6 चेंडू 28 ची गरज. थोडंसं अवघड असं आव्हान टीम VCC सनपूर संघाला समोर मात्र पाहायला मिळतंय, परंतु अगदी समोर जर पाहायला गेलं तर हार्ड हिटर बॅटर मात्र सचिन पवार मात्र पाहायला मिळतोय. आता पवारची ताकद यांना दाखवावी लागेल, पॉवर जनरेट करावं लागेल या षटकामध्ये. 6 चेंडू 28 धावांची गरज म्हणजे मोठे फटके येणं सध्याच्या घडीला कुठेतरी महत्वाचं असेल, परंतु समोर एक कडवं आव्हान कुसरूड संघाचा. आतिश अर्थातच बुमराह या नावाने चर्चेत असणारा हा मात्र गोलंदाज. अंतिमचं षटक 6 चेंडू 28 धावांची गरज. चला नेक्स्ट टीम लेंडोरी आणि टेटमेवाडी, आपण दोन्ही टीम तयार राहायचे. बॅटला ब्रश झालाय. सिंगल येते. आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये करायचे 27 धावा. 5 चेंडू 27 धावांची अजूनही गरज. आव्हान थोडस अवघड होत असताना मात्र पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्याची गरज. दोन्ही बॅटर मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु पाहावं लागेल येणाऱ्या बॉल वरती काय होईल. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. ओहो, चिपकलाय बॉल. फेविकॉल लावलाय हाताला. रोहित होता, त्याला देखील विश्वास बसत नाहीये की मी कॅच घेतलाय, आणि त्यानंतरच टीमचं सेलिब्रेशन मात्र पाहायला मिळतंय. हाताला अगदी फेविकॉल लावल्याप्रमाणे मात्र हा बॉल हातामध्ये चिपकला आणि खूप चांगला झेल रोहितने मात्र पकडलाय. हा ऍक्शन रिप्ले पाहू शकता, त्याचं सेलिब्रेशन की हो मी कॅच घेतलीये. सुमित आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. खूप चांगला झेल तिथे पकडला जातोय आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आतिश मात्र पाहायला मिळतोय. पाहावं लागेल हॅट्रिक होईल का या सीझनची मात्र पहिली हॅट्रिक.
आतिश आपल्या नावावरती करतोय का हे मात्र पाहावं लागेल. ओमी आलाय. आशिष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अवघड असं आव्हान. हो इथे फुल टॉस बॉल होता आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न खूप चांगले होते डीप मध्ये विजय यांचे. कॅच घेण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. हॅट्रिकची संधी होती आणि हॅट्रिक जर झाली असती तर पहिली हॅट्रिक या आई विठलाई देवी चषकामध्ये आतिशच्या नावावरती मात्र झाली असती, परंतु प्रयत्न खूप चांगला होता. हरकत नाहीये. खूप चांगला बॉल. स्लोअर पद्धतीचा चेंडू. धीमा गतीने त्याची गती मात्र पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जास्त काही मिळणार नाहीये आणि हा सामना मात्र जिंकलाय अर्थातच टीम कुसरूड संघाने. हार्डलक बॅडलक टीम बीसीसी सनबूर खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला. शेवटपर्यंत तुम्ही झुंज दिलीत, परंतु हार्डलक बॅडलक पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्या नेक्स्ट मॅच कडे जिथे मात्र पाहायला मिळेल टीम श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी यांच्या विरोधात शिवतेज लेंडोरी. मागील मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच राहिलाय. या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात आणि गेल्या मॅचचा हिरो या मॅचचा देखील हिरो ठरतोय.